सहमध्ये आपल्या ह्या MPC चॅनलवर फक्त 3 मिनटात आपण 3 मिनटं पण नाही, फक्त दीड या 2 मिनटात आपण सरनामात आलेले काही महत्त्वाचे पॉईंट्स, हे पॉईंट्स तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघा, सतत बघा. आणि ते हवं तर तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. पण एकदा फिक्स होतील, हा सरनामाचा एकही मार्क जाणार नाही. सरनामाला 2 या कमीत कमी 2, कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 2 या 3 प्रश्न विचारू शकतात MPCवर तरी पण. आणि या 25 ऑक्टोबरच्या ग्रुप सीला सरनामाचा एक पण प्रश्न तुम्हाला जाऊ द्यायचा नसेल तर आत्ताच मी सांगतो तसं त्यानुसार तुम्ही करा. ओके. आता सरनामा, सरनामा काय, घटनेचा भाग. आता घटनेचा भाग आहे. हां, घटनेचा भाग कोणी सांगितलं? युनियन बेरबारी युनियन 1960ला ते म्हटलं की घटनेचा भाग नाही. केशवानंद भारती 1973ला म्हटले घटनेचा भाग आहे. LIC 1995ला म्हटलं घटनेचा अविभाज्य भाग आहे. आता सरनामामध्ये काय आहे, जे उद्दिष्टाचं ठराव आहे नेहरूंनी मांडलं होतं तेच सरनामा घेतलं आहे. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946ला मांडला होता आणि 22 जानेवारी 1947ला तो मंजूर झालेला आहे. एवढंच करा, बाकी खरंच काय नका करू. फक्त सांगा, टाईम वेस्ट नका घालू, फक्त तुम्ही हेच करा, बाकी काय नाही. आता मुन्सींनी काय केलं आहे? हॉरोस्कोप. मुन्सी काय म्हटलं की हॉरोस्कोप आणि कुंडली आहे. पंडित ठाकूर यांनी काय म्हटले? मौल्यवान भाग, सरनामाला आत्मा आहे आणि चावी आहे. आता पालखी, पालखी काय म्हटलं की ओळखपत्र. आता पालखी कोणाची असतात? तुकाराम महाराजांची असते, ज्ञानेश्वर माऊलींची असतं. पालखी काय? ओळखपत्र. हां. आणि पायली, आता रिसेंटली सर पायलीवर MPC पायलीवर जाम विचारतात. पायली आहे की सर्वोत्तम नमुना आहे. पायली यांनी सरनामाला सर्वोत्तम नमुना असं केलं. आता समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता, हे 42वी घटना 1976ला आलेलं आहे. किती? 42वी घटना आहे. हे लक्षात ठेवा, काय काय आलेलं आहे. SDA म्हणजे उलटं जायचं आहे आपल्याला, अल्फाबेटिकल. पहिला एस म्हणजे समाजवादी, दुसरा डी म्हणजे धर्मनिरपेक्ष, आणि तिसरा ए. 42वी घटना 1976ला आलेला आहे. आता सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही. डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की सरनामा उगम सरना सरनामाचा जो उगम आहे भारतीय जनता आहे, हे लक्षात ठेवा, काय बाकी कोणी नाही. नाही या जातीचा ना त्या जातीचा, सरनामाचा उगम भारतीय जनता आहे. आता आर्थिक न्याय, आर्थिक न्याय म्हणजे कसं असतो की जे आर्थिक न्याय असतात ना, आर्थिक न्याय आपण आर्थिक न्याय कशात असणार? सरनामात पण उल्लेख केलेला आहे आणि DPSPमध्ये पण त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि मी धर्मनिरपेक्षता म्हणजे SR बोंबी 1994ला खटला मांडला, त्यांनी धर्मनिरपेक्ष हे टाकलेलं आहे. आम्ही लोक कोणाकडनं घेतलं आहे? अमेरिकेच्याकडनं घेतलं आहे. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याला नो धर्म, म्हणजे राज्याचा कोणताही धर्म नाही, म्हणजे धर्म तटस्थ आहे. हा, विविध धर्मदेशे सर्व धर्म समभावे, धर्मविरोधी नाही, हे लक्षात ठेवा. आणि निधर्मीय असेल, हे लक्षात ठेवा. आता उद्दिष्ट, नेहरूंनी तेव्हा उद्दिष्ट मांडले ना, मग आता ते आपलं याच्यानुसार आहे, म्हणजे सरनामा यांना त्यांना हे लागून ते लागून. त्यात माहिती का काय काय आहे? की अल्पसंख्याक, ST OBC यासाठी उद्दिष्ट आहे. आता स्वातंत्र्य, समता, बंधुता हे कोणाकडनं? फ्रान्सकडनं घेतलं. न्याय आपण रशियाकडनं घेतलेले. आता अधिकाराचा स्रोत आहे, सरनामा अधिकाराचा स्रोत आहे. सध्या करायचं आहे ते उद्दिष्ट आहे. म्हणजे अधिकाराचा स्रोत साध्य करायचं ते उद्दिष्ट आहे. आता हे क्रम बघा तुम्ही. सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष किंवा प्रजासत्ताक किंवा एकात्मता किंवा लोकशाही, हे गणराज्य. हे तिन्ही शब्द एकत्र आहेत. आता अय्यर काय म्हटले होते? दीर्घकालीन स्वप्नाचा विचार आहे. म्हणजे अय्यर म्हटले की अय्यर काय? अय्यर बपिता, आपलं तारक मेहताचा अय्यर आहे, तो काय म्हणतो? दीर्घकालीन स्वप्नाचा विचार आहे. कशाचा विचार आहे? जेठालाल येतो ते दीर्घकालीन स्वप्नाचा विचार, असं काहीतरी ठेवा. आता JM कृपलानी त्यांनी काय म्हटलं? कल्याणकारी राज्याची औचित करणारी आहे. आता युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता आहे बरं का. म्हणजे युरोपीय जेवढे देश असतात ना, ते सगळे धर्मनिरपेक्ष, बाकी आशियापेक्षा, USA पेक्षा किंवा हे लक्षात ठेवा. आता धर्मनिरपेक्ष, काही वाईट असेल तर न्यायालयाला बंदी असते. म्हणजे काही आता कसं आहे, न्यायालय म्हणजे आपण संसद हे नाही आहे की न्यायालय म्हणजे धर्माच्या खाली आपण काही नाही करू शकत, कोणाचे मर्डर नाही करू शकत किंवा नरबळी नाही करू शकत. म्हणजे काही वाईट असेल ना, न्यायालयाला बंदी घालू शकतो, म्हणजे न्यायालय हस्तक्षेप करू शकतो. 42 घटना दुरुस्ती 1976 नुसार ते झालेले. आता मोहम्मद हदीउल्ला
अलिउल्ला त्यांनी काय उद्देशपत्रिका ही अमेरिकेची स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. अनिष्ट बारकर यांनी काय की नोट मुख्य गोष्ट सांगितली आहे. धर्मनिरपेक्ष श्रद्धा विश्वास निष्ठा लागेल राज्यांना. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. बोंबई वर्सेस भारत. आता बोंबई वर्सेस भारत म्हणजे जग हे आहे ना, प्रस्तावना अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, इथं आपण थांबू. आणि तुम्हाला खरं सांगतो, सरनामातलं फक्त निव्वळ एवढंच करा. जर कोणी काही म्हटलं बस तेवढंच आहे, बाकी काही नाही. 5 मिनिटात पॉलिटी, बस संपला विषय. थँक्यू सो मच.